क्रांती आणि प्रतिक्रांती। हे उच्च उदात्त भाषेतील चतुर तत्वज्ञान या प्रश्नांचा गौरव का करावा हे सांगते, परंतु त्याची अंमलबजावणी का होत होती हे सांगत नाही। या प्रथांची अंमलबजावणी होत होती, म्हणूनच त्यांचा गौरव केला गेला। एखादी गोष्ट घडणे हे महत्त्वाचे असते आणि मग त्या कृतीची न्यायता सांगणारे तत्वज्ञान त्याच्या भोवती निर्माण होते। 18व्या शतकातील व्यक्तिवादाच्या उगमाशी ज्याचा परिचय आहे त्याला हे विधान पटेल। याबरोबर या प्रथांचे उदात्तीकरण केले गेले। याचे कारण या प्रथांचे उदात्तीकरण करण्याची या प्रथांना गरज होती। या प्रथांची गरज काय होती या प्रश्नाचे उत्तर जातीच्या रचनेसाठी या प्रथा आवश्यक होत्या आणि या प्रथा लोकप्रिय करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ तत्वज्ञान ही आवश्यक होते। या प्रथा इतक्या घृणास्पद आणि सर्वसाधारण माणसाला धक्का देणाऱ्या होत्या की त्यांच्यावर औषधी गोळ्यावर असते तसे गोड आवरण चढविणे आवश्यक होते। वास्तवात या प्रथा साधनांच्या स्वरूपात होत्या, परंतु ध्येय म्हणून त्यांना समाजात ठेवण्यात आले। त्यामुळे या प्रथांच्या परिणामाबाबत आपण आंधळे राहू नये, अज्ञानी राहू नये। या साधनांना आदर्श म्हणून समाजापुढे ठेवणे, त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक होते असे आपण म्हणू। साधनांना साध्य म्हणून पुढे ठेवल्याने त्याचे खरे स्वरूप लपले जाते। याखेरीज इतर काही नुकसान होत नाही। वस्तुतः साधन म्हणूनही त्यांचे खरे स्वरूप नष्ट होत नाही। सर्व मांजरांना कुत्रा म्हणावे असा आपण कायदा करू शकतो, परंतु त्यामुळे त्यांचे स्वभाव वा स्वरूप बदलत नाही। मांजरांचे कुत्रे होत नाही। याप्रमाणे साधनांना साध्य म्हटल्याने त्याचे स्वरूप पालटत नाही। सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथा मूलतः जादा पुरुष आणि जादा स्त्री यांची समस्या सोडविण्यासाठी व जाती अंतर्गत विवाह होण्यासाठी साधने म्हणून वापरली गेली। हे मांडलेले मत योग्य आहे। जाती अंतर्गत विवाहाशिवाय जात टिकत नाही आणि या प्रथांशिवाय जाती अंतर्गत विवाह यशस्वी होत नाही। बालविवाह, सक्तीचे वैधव्य आणि सती या ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाहावर बंदी घालून निर्माण केलेल्या प्रथा जाती व्यवस्थेचा आधार म्हणून अंमलात आणल्या गेल्या। आंतरजातीय विवाह थांबविणे कठीण होते। प्रेमासाठी गरज म्हणून जातीबाहेर विवाह करून जातीच्या बाहेर लोक जाण्याचा संभव होता। ते टाळण्यासाठी ब्राह्मणशाहीने सर्व साधने वापरून निरनिराळ्या जातीतील आंतरजातीय विवाह टाळायचे होते व त्यासाठी सर्व साधनांचा वापर केला हे संशयातीत आहे। ब्राह्मणशाहीच्या या इच्छेचे दुसरे उदाहरण मनूने जातीबाह्य करण्यासंबंधी नियम केले आहेत, ते पुढील प्रमाणे आहे। मनू म्हणतो की ज्याला जातीने वाळीत टाकले आहे त्याला जातीबाह्य समजावे। मनूच्या मताप्रमाणे जातीबाहेर असलेला माणूस हा प्रत्यक्ष मेलेला आहे असे समजून त्याच्याशी वागावे। अशा माणसाची उत्तरक्रिया करावी असे सांगून जातीबाह्य माणसाच्या उत्तरक्रियेची पद्धती त्याने सांगितलेली आहे। 11.183 जातीबाह्य केलेल्या माणसाच्या सपिंडांनी आणि समानोदकांनी तो मृत असल्याप्रमाणे त्याला पाण्याचे अर्घ्य गाव बाहेर अशुभ दिवशी संध्याकाळी त्याचे नातलग, पुरोहित आणि शिक्षकासमोर द्यावे। 11.184 स्त्री गुलामाने त्याच्या नावाने पाण्याचे भरलेले भांडे पायाने सांडावे। माणूस मेल्यानंतर तसे करतात। यानंतर त्याचे संपिंड आणि समानोदक 1 दिवस आणि 1 रात्र सुतक पाळतील।
मात्र मनूने जातीबाहेर असणाऱ्यांना प्रायश्चित्त देऊन पुन्हा जातीत परतण्यास मुभा दिली आहे. हे खालील नियमांवरून स्पष्ट होईल. 11:187 त्याने प्रायश्चित्त घेतल्यानंतर ते पवित्र तीर्थस्थानी त्याच्याबरोबर स्नान करतील आणि पाण्याने भरलेले नवे पात्र फेकून देतील. 11:188 तो पाण्याने भरलेले भांडे पाण्यात टाकील, घरात प्रवेश करील आणि पूर्वीप्रमाणे आपल्या नातलगाबाबत आपले कर्तव्य करील. 11:189 जातीबाह्य असलेल्या स्त्रीच्या बाबतीतही ते हाच नियम पाळतील, पण कपडे, अन्न व पाणी त्यांना देण्यात येईल आणि ते कुटुंब जिथे राहत असेल त्यांच्याजवळ राहतील. परंतु जातीबाह्य माणसाला जर पश्चात्ताप झाला नसेल तर त्याला मनूने शिक्षा सांगितली आहे. मनू त्यांना कुटुंबाच्या घरी राहण्यास प्रतिबंध करतो. मनू म्हणतो 11:189 त्यांना कुटुंबातील जातीबाह्य सदस्यांना कपडे, अन्न, पाणी व पेय देण्यात येईल व ते कुटुंबाच्या घराच्या शेजारी राहतील. 3:92 गृहस्थाने कुत्रे, जातीबाह्य, चांडाळ, पापाची शिक्षा म्हणून रोगग्रस्त असलेले, कावळे, जीवजंतू यांच्यासाठी जमिनीवर हलक्या हाताने अन्न ठेवावे. जातीबाह्य माणसाबरोबर सामाजिक संबंध ठेवणे हे पाप असल्याचे मनू सांगतो. तो स्नातकांना इशारा देतो. 4:29 जातीबाह्य माणसाबरोबर राहू नका. 4:213 जातीबाह्य माणसाने दिलेले अन्न खाऊ नका. गृहस्थासाठी मनू सांगतो. 3:151 गृहस्थाने त्यांना श्राद्धाला बोलावू नये. 3:157 जो माणूस आपल्या आईवडिलांना विसरतो, पुरेशा कारणाशिवाय शिक्षकाला विसरतो, जो वेदांच्या वा विवाहाच्या द्वारा जातीबाह्यांशी मैत्री करतो, त्याच्यावर जातीबाह्य संबंध ठेवल्याच्या गुन्ह्याबद्दल सामाजिक बहिष्कार टाकावा. 1:181 जो जातीबाह्य माणसाबरोबर 1 वर्ष संबंध ठेवतो त्याला स्वतःला जातीबाहेर टाकावे. यज्ञात, वेदपठणात वा इतर संबंध जातीबाह्यांशी ठेवल्यामुळे माणूस आपल्या जातीला मुकतोच, परंतु त्याने जातीबाह्य माणसाबरोबर एकाच वाहनातून, एकाच आसनावर व एकाच ठिकाणी अन्न घेतल्यानेही तो दोषी ठरतो. 11:182 जो जातीबाह्य माणसांशी संबंध ठेवतो त्याने प्रायश्चित्त म्हणून दोषमुक्त होण्यासाठी पापी माणसाला सांगितलेले प्रायश्चित्त घ्यावे. जातीबाहेर टाकलेला जो माणूस जातींची पर्वा करणार नाही आणि जातीबाह्य राहणे पत्करेल, त्याचे पुढील जन्मात काय होईल ते मनूने सांगितले आहे. 7:60 ज्याने जातीबाह्य माणसाशी संबंध ठेवला असा माणूस पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होईल. मनू जातीबाह्य माणसांना एवढ्यावर सोडण्यास तयार नव्हता. त्याने त्यांच्या विरुद्ध आणखी काही शिक्षा सांगितल्या. त्या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या होत्या. जातीबाहेर टाकलेल्या माणसासाठी मनूने खालील शिक्षा सांगितलेल्या आहेत. 3:150 जे ब्राह्मण जातीबाह्य असतील, नास्तिक असतील ते ईश्वराला आणि मृतात्म्यांना आहुती देण्यास अपात्र आहेत. 9:201 जातीबाह्य माणसाला वारस म्हणून संपत्तीचा वारसा मिळत नाही. 11:185 माणसाला जातीबाहेर टाकल्यानंतर, जातीबाह्यतेच्या माणसाचे संस्कार केल्यानंतर त्याच्याशी कोणी संवाद करू नये, त्याच्याबरोबर बसू नये, त्याला वारसाचा हिस्सा देऊ नये व माणसामाणसांशी असलेले संबंध त्याच्याशी ठेवू नये. 11:186 जर जातीबाह्य टाकलेल्या सर्वात वडील तोच असेल तर वडील भावाचे त्याचे हक्क स्थगित करण्यात येतील. तसेच वडील मुलगा म्हणून मिळणारा जादा वाटा त्याला मिळणार नाही. त्याच्याऐवजी त्याचा धाकटा भाऊ, तो जातीतील सर्व नियम नीट पाळीत असेल तर त्यांच्या वडील भावाचा वाटा मिळू शकेल. जातीबाह्य माणसाबाबत मनूचा कायदा हा असा आहे. त्याच्याबाबत शिक्षा ह्या अत्यंत कठोर आहेत हे स्पष्ट आहे. त्याला सर्व सामाजिक संबंधापासून तोडण्यात येते. सर्व प्रकारच्या सार्वजनिक समारंभातून त्याला वगळण्यात येते. कोणत्याही अधिकारास तो पात्र नसतो. तसेच त्याला मालमत्तेचा वारसाही मिळत नाही.
या सर्व शिक्षामुळे जातिबाह्य माणूस हा मेल्यासारखा असतो. खरे तर मनू त्याला मेलेलाच समजतो.